शासन एकीकडे पीएम श्री योजनेतून जिल्हा परिषद शाळांचा कायापालट करण्याचा दावा करत आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव येथे धक्कादायक वास्तव समोर आलंय. शाळेला लाखो रुपयांचा निधी मिळाला, भौतिक सुविधा आल्या, पण विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव येथे 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार एकही शिक्षक उपलब्ध नाही. 10वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती असल्याने पालकांनी जळगाव जामोदपर्यंत पायी चालत जाऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रशासनाने दखल घेत शिक्षक पाठवले खरे, पण त्यांची पात्रता केवळ प्राथमिक वर्गांना शिकविण्याची असल्याने वरचे वर्ग शिकवायचे कसे असा प्रश्न उभा ठाकलाय. लाखो रुपयांचा निधी केवळ इमारतींवर खर्च करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे काळाची गरज आहे. जर त्वरित पात्र शिक्षकांची नियुक्ती झाली नाही तर पालक आणि विद्यार्थी पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा.